बघा, सगळ्यात प्रथम तर खरी घाण, विरारमध्ये खरी घाण ही आयुक्त पवारांनी केली. पाणी एकदम दूषित झालेलं आहे. हा एक कासव तो एक कासव, दोन कासव मिळले, काय फायदा यांचा? सत्ता दिली आहे ना आता तुम्हाला, मग करा ना काहीतरी. मग ते साफसफाई होते की नाही ना, गेले 15-20 दिवस झाले अजिबात साफ होत नव्हतं. नव्हतं झाड़ू होता है क्या यहाँ पे? कितने दिन से झाड़ू नहीं हो रहा है? लगभग 1 महीना हो गया अभी. तरी काहीतरी ते या तलावामध्ये कैर कचरा टाकला. कोण चालवतो? महानगरपालिका. त्याने त्याच्या अध्यक्षतेने सगळं साफसफाईची कामं जर होतात तर त्यांची पण लक्ष पाहिजे. ते महिना झाला, एक बाई आणि पुरुष होता, ते दोघं व्यवस्थित करत होते. हा पाणी पण मारायचे, सर्वच करायचे, हा पण एक महिन्यात कोणी येत नाही. सदर कामामध्ये तुमची दिशाभूल केली जाते. असं आज नाहीये, ही गेली, त्यांना सगळ्यांना विचारा, ही गेली 5 वर्ष हे त्यावेळी झोपले होते का? कोण चोरगे? मला नाही माहिती कोण चोरगे, काय बोलल्याने दिशाभूल करताय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या पोटले तलावाजवळ. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खुद्द भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 6 नगरसेवक हितेश जाधव माझ्यासोबत आहेत. त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून या तलावाची स्वच्छता होतच नाही. या ठिकाणी सफाई कर्मचारी येत नाहीयेत. त्याचबरोबर जर तलावाची अवस्था मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, तलावाचं पाणी इतका गढूळ झालेलं आहे की 2 कासव देखील या तलावात मेलेले आपल्याला दिसून येतात. प्रचंड प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी सकाळी जॉगिंगसाठी येतात, व्यायाम करायसाठी येतात, आपला आरोग्य सुधारण्यासाठी येतात. परंतु ज्या प्रकारे या तलावाची आपण अवस्था पाहतोय, ती अवस्था पाहून मी स्वतः थक्क झालेलो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा वॉर्ड जो आहे तो खुद्द महापौर यांचा वॉर्ड आहे. जाणून घेऊ आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हितेश जाधव आहेत. हितेशजी, ज्याप्रमाणे आज तलावाची अवस्था तुम्ही पाहिली तर दुरावस्थेत बदललेली झालेली आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घेतलाय, परंतु कुठेतरी शोकांतिका आहे की इतकं सुंदर तलाव आहे आणि तलावाची अशी वाट लावलेली आहे. खरं म्हणजे कसं आहे, अनेक दिवसापासून माझ्याकडे तक्रारी प्राप्त होते आणि त्या तक्रारीला मी वारंवार महापालिकेत सांगत होतो. मी महापौर साहेबांनाही पत्र दिलं, त्यानंतर मी आयुक्त साहेबांनाही निवेदन दिलं आणि सांगितलं ही तलावाची साफसफाई झाली पाहिजे. कारण काय, सकाळी जे लोक येतात ते शरीर स्वस्थ राहण्यासाठी आणि शरीर योग्य राहण्यासाठी मॉर्निंग वॉकला येतात. ज्येष्ठ नागरिक इकडे व्यायाम करतात आणि त्यांना प्रचंड ह्या कचऱ्यामुळे त्रास होत होता. परंतु महापालिकेची दखल घेत नव्हती आणि मी निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आपण जर ह्या 4 दिवसात स्वच्छता मोहीम नाही घेतली तर 22 तारखेला आम्ही स्वतःही स्वच्छता मोहीम घेऊ. तर कालच आम्हाला डीएमसी मॅडमचा, कुलकर्णी मॅडमचा फोन आला आणि म्हणाली की नाही आता आम्ही दररोज स्वच्छता करू. परंतु मला हे विचारायचं आहे, ज्यावेळेस लोक तक्रार करणार, ज्यावेळेस आम्ही नगरसेवक म्हणून सांगणार, त्याच वेळेस काही स्वच्छता होते. ही स्वच्छता करणं हे आपलं काम आहे. देशातले सर्वप्रथम सगळ्यांचे लाडके पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत ही मिशन त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला कल्पना आहे, स्वच्छताही संत गाडगे महाराज यांनी झाडू घेऊन हातात घेऊन स्वच्छताही केली होती सुरुवात. त्यामुळे आम्ही आज त्याच अनुषंगाने इकडे स्वच्छता मोहीम ही राबवण्याचं ठरवलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आता निवडणूक होऊन 3 महिने उलटून गेलेले आहेत, तरी देखील बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या महासभेत या विषयाबद्दल काय विषय मांडाल? ना आपल्याला कल्पना देतो, खरं म्हणजे जीवाला लागण्यासारखं. आम्ही जरी नौखे नगरसेवक असलो तरी मागच्या महासभेमध्ये स्पष्टपणे एकदम मोठा गौरव करण्यात आला होता की आम्ही स्वच्छता मोहीमचा ॲप उघडला आहे. 24 तासात तक्रार तिकडे टाकायची की स्वच्छता होणार. मग ही स्वच्छता मोहीम का राबवली जात नाही, का ही केली जात नाही? आम्ही हे आज स्वतः स्वच्छता मोहीम करतोय. हा कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा आम्हाला स्वतः ह्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल. अतुल सोरगे, हा अमृता सोरगेंचे मिस्टर. हो सदर कामामध्ये तुमची दिशाभूल केली जाते. हे जे तलावाचं पहिलेच जे एक टेंडर होतं जे महिला बचत गटाला दिलं गेलं होतं, परंतु ते संपल्यानंतर प्रशासकीय बघत होते. आपण निवडून आल्यानंतर हार्डली आता 1-2 महिने झालेले आहेत आणि याचा पाठपुरावा अमृता चोरगे यांनी केलेला आहे. आणि सदर ह्या कामासाठी कालच महापौरांच्या दालनात मीटिंग झाली आणि महापौरांनी स्वतः लक्ष घालून, आज तुम्ही बघत असाल नगरपालिकेची टीम त्यांनी पाठवलेली आहे. इथले जे आहेत स्थानिक नगरसेवक आणि ते त्यांनी फॉलोअप घेत आहेत, असं नाहीये. परंतु काही प्रशासकीय त्रुटीमुळे आज हा प्रॉब्लेम झालेला आहे. पण हा लवकरात लवकर याचं टेंडरिंग जर झालं
आणि हा ठेका दिला गेला तर ते नक्कीच काम सुरळीत होणार आहे. हा सर्व प्रशासकीय काळात झाला आणि प्रशासकीय काळ आपण बघतो कोणाच्या हातात होता. ही दुर्वस्था आज नाही आहे, ही गेली, त्यांना सगळ्यांना विचारा, ही गेली 5 वर्ष हे त्यावेळी झोपले होते का? त्यावेळी यांचे झाडू कुठे गेले होते? आज त्यांना जाग आलाय, हे चुकीचं. पण आपण जर पाहिलं तर आता जी काही अवस्था, आता तलावाची जर आपण अवस्था पाहिलं तर तलावामध्ये 2 कासव मेलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष पाहिलं. संदर्भात अमृता चोरगे यांनी स्वतः पाठपुरावा चालू केलेला आहे. त्या स्वतः उभा राहून त्यांनी सुद्धा हे साफ करून घेतलेलं आहे. परंतु काय आहे की अद्याप त्याची जी घडी बसायची आहे ती तेवढी बसलेली नाहीये. आणि नक्कीच आता आज जे तुम्हाला दिसते ते पुढे दिसणार नाही. कारण स्वतः आजूबाईंनी घेऊन आज तुम्ही चित्र त्यांना दाखवा, ते बघा माणसं आलेली आहेत, तर होऊन जाईल. ते काय मोठी गोष्ट नाहीये. आताच बॉडी आलेली आहे, सगळं स्थिर स्थावर होतंय, सगळ्यांचं सेटअप होतंय. नक्कीच येणारा काळ हाच नक्कीच चांगला असणार आहे. कारण बहुजन विकास आघाडी गेली आता नाहीये, ते गेली 30 वर्ष याच्यात आहे आणि त्यांनी सगळ्यांची कामं केलेली आहेत. तेव्हा कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता ना. विचारा गेल्या 5 वर्षात तुम्हाला काय प्रॉब्लेम होते का? हे सगळं सुशोभीकरण कुठून झालेलं आहे? हे बहुजनच्याच काळात झालेलं. आणि फक्त कुठेतरी एखादा इश्यू करून त्याचं हे करायचं पण चांगलं आहे. त्या एखाद्या गोष्टी दाखवणं सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे प्रशासनाला थोडीशी जाग येते आणि नक्कीच याच्यावर मला वाटतं पुढे खूप काम होतील. खरं आहे, मला नाही माहिती कोण चोरगे काय बोलले आणि दिशाभूल करताय. दिशाभूल करण्याचा विषय काय? स्वच्छता होत नव्हती, आम्ही स्वच्छता मोहीम राबवतोय. याच्यात काय दिशाभूल केली? आणि महासभेमध्ये खुद्द महापौर साहेब, आयुक्त साहेब यांनी घोषणा केली होती, जर स्वच्छता मोहीम कुठे होत नसेल तर 24 तासात आम्ही स्वच्छता मोहीम करू. तर आम्ही काय दिशाभूल करतोय? काय त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी दुरावस्था झालेली आहे ती आता नाही झालेली आहे, की गेल्या 5 वर्ष प्रशासकीय काळ होता त्यामुळे झालेली आहे. खरं म्हणजे प्रशासकीय काळ होता, परंतु साफसफाई ही पूर्ण वसई विरारमध्ये होत होती. तर प्रशासकीय काळ होता म्हणजे काय आपण काय जेवत नाही का? आपण काय आंघोळ करत नाही का? तर हे चुकीचं वाक्य आहे. स्वच्छता ही दररोज होते वसई विरार महापालिकेमध्ये. प्रशासकीय काळ जरी असेल तर त्यावेळेस जर का नाही झाली तर आपण स्वतः रस्त्यावर उतरले पाहिजेत. तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही रस्त्यावर उतरणारे व्यक्ती आहेत. भारतीय जनता पार्टी नेहमी जनतेबरोबर राहणारी पार्टी आहे. आम्ही त्यासाठीच आज रस्त्यावर उतरलोय. घ्या झाडू आणि करा काम. कशाला? आम्हाला कुठलेही दिखावे की आम्हाला काय करायची गरज नाही. स्वच्छता जिथे जिथे नाही होणार तिथे आम्ही स्वच्छता करणार, एवढं सांगतो. स्वच्छता जिथे जिथे दिसणार नाही तिथे तिथे आम्ही स्वतः स्वच्छता करणार. गेल्या अनेक दिवसांपासून जी काही या तलावाची अवस्था आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? बघा, सगळ्यात प्रथम तर खरी घाण, विरारमध्ये खरी घाण ही आयुक्त पवारांनी केली. 950 करोडचं FD तोडलं. त्यानंतर ईडीची इन्क्वायरी झाली, ते सुखरूप सुटले, पण गरिबांच्या पैशाची लूट झालेली आहे. त्यानंतर सूर्यवंशी आले, ते रिटायर्ड होणार होते. जाताना त्यांचा मेव्हणा आला, 3 गाड्या भरून ते लोक निघून गेले. आज इकडे गरीब माणसांना पगार दिलेला नाही. ठेकेदार जो आहे तो गायब झालेला आहे. गार्डनमध्ये घाण तशीच पडलेली आहे. या तळ्यामधलं पाणी अस्वच्छ आहे. कासव मरत आहेत, मासे मरत आहेत, कचरा आहे. इतकी जी घाण जी आहे, तर ही नुसती घाण नाही आहे. ठेकेदार, टेंडर घेणारे आणि हा जो काही वसई विरार महानगरपालिका म्हणजे पैसे कमवण्याचं साधन ज्यांना वाटत होतं, तर त्यांना आज भारतीय जनता पार्टीकडून चांगलाच प्रसाद मिळालेला आहे. आणि हा प्रसाद असा आहे का हा वॉर्ड जो आहे सभापती आणि महापौर यांचा आहे. तर जे म्हातारी माणसं आहेत, जे मॉर्निंग वॉकवाले आहेत, अक्षरशः त्यांचा जीव मुठीत घेऊन इकडे जो काही घाणेरडा वास येतो आहे. आणि तुम्ही बघाल का हे गार्डन सुशोभीकरणासाठी किती करोड पैसे खर्च झाले. मग काय व्यर्थ आहे. भारतीय जनता पार्टी अशी अजून अनेक कामं करणार आहेत आणि राजकीय साफसफाई खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रशासनाला या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी जाग येते. आता हे जर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जर एकत्रित आले तर वसई विरारसाठी एक नवीन आदर्श आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे या तलावाची अवस्था दुरावस्थेत बदललेली आहे, याला जबाबदार नेमकं कोण? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.